नमस्कार. मी अवनी मतिमंद निवासी विद्यालय व कार्यशाळेचा व्यवस्थापक ऋषिकेश कृष्ण हिरक शेट्टी. आमचे आनंदी पालक हॅपी पॅरेंट्स असा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या हॅपी पॅरेंट्सच्या उपक्रमाचा हा दुसरा व्हिडिओ. तर विद्यार्थी आपल्याकडे असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे दोन्ही आनंदी आहेत का आणि त्यांच्यामध्ये काय बदल घडला आणि विद्यार्थी आणि आईवडील या दोन्ही गोष्टींमधला खरा जो डिफरन्स जो लांबवत चाललेला तो कुठेतरी जवळ आला का हे आपण आपल्या पालकांकडून जाणून घेऊया. शुभमची आई पहिले बोलतील. नमस्कार, मी शुभमची आई. माझा अनुभव सांगायचा झाला तर इथे म्हणजे मुलांना सर्वच मुलांना सर शिकवतात. जे शिकतात ते तर शिकतातच ऑलवेज. आणि दुसरं म्हणजे ह्यांच्या इतर मी 2 हॉस्टेल आधी बघितले. त्यांच्या किचनमध्ये सुद्धा कधी जायला भेटलं नाही आपल्याला. ह्या सरांचं एकदम स्वच्छ किचन, एकदम स्वच्छ शाळा, हायजीन असतं सर्व आणि मुलांची पण एकदम छान. कधी पण या तुम्ही, मुलं स्वच्छच भेटणार. त्यामुळे मी तर खुश आहे म्हणजे माझ्या मुलाला इथे ठेवून. त्याची ताई थोडं बोललेलं होतं. तर जसे मी पण हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ठाण्याच्या. पण आमचा शुभम घरी त्रास देत असल्यामुळे आम्हाला त्याला हॉस्टेलला ठेवावं लागलं. पण 2020मध्ये आम्ही शुभमला हॉस्टेलला ठेवलं. आता 2026 आहे, तर 5 वर्ष झाले. तर या 5 वर्षामध्ये माझा एक्सपिरियन्स तर चांगलाच होता. सर आम्हाला फॅमिलीसारखंच ट्रीट करतात. इकडे आलो की मुलंसुद्धा आम्हाला ताई या नावानेच मला बोलवतात. त्यानंतर मला प्रत्येक रक्षाबंधनाला इकडे यायला भेटतं, मुलांचं प्रेम भेटतं. सरसुद्धा आपली बहीण म्हणूनच माझ्याकडे म्हणजे मला चांगलं ट्रीट करतात. इवन मॅडमसुद्धा तशाच चांगल्या आहेत. सगळे फॅमिलीसारखेच आहेत तसं बघायला गेलं तर. आणि ह्यांचं सगळीकडे स्वच्छता तर असतेच. तुम्ही त्यांचं किचन जाऊन बघा. तुम्हाला सगळीकडे जायला पण ते अलाव करतात, कारण की काही लपवलं जातच नाही. मुलांची चांगली काळजी घेतली जाते. त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक जो पालक आहे, ज्याला आपल्या मुलाची चांगली काळजी घ्यायची आहे, त्यांनी नक्कीच ह्या शाळेत मुलांना घालावं. जेणेकरून मुलांना इथे शिकायला पण भेटेल आणि त्यांची चांगली काळजी पण घेतली जाईल, जशी आमच्या शुभमची घेतली जाते. आम्ही निर्धास्तपणे इथे शुभमला सोडू शकतो. पहिले आम्हाला 2020च्या आधीचा शुभम आणि आजचा शुभम याच्यामध्ये तुम्हाला 2020च्या आधी शुभम जिथे पण आम्ही ठेवलंय त्याला हॉस्टेलमध्ये, तो दर महिन्याच्या 15 दिवस आमच्याकडेच आजारीच पडलेला असायचा. तिथे दरवेळेला त्याला एका हॉस्टेलमध्ये टायफॉइड, कधी टीबी असंच झालेलं म्हणजे त्याला. तिकडे कधी स्वच्छता नाही ठेवली गेली. तेवढी इथे खूप स्वच्छता असते. त्यामुळे इकडे म्हणजे आमचा शुभम टिकला. नाहीतर कुठे तिथे टिकलाच प्रत्येक नाही मुलाकडे ह्याच्या अगदी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतली जाते. हे एक म्हणजे प्लस पॉइंट आहे. आधी. हा. आणि इवन कधी आम्ही फी भरायला पुढे मागे झालो तरी समजून घेतलं Adjustment जातं. असते, ते पण हो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे खूप समजून घेतलं जातं ह्या हॉस्टेल. आणि म्हणजे पॅरेंट्सना नेहमी आपल्या घरच्या प्रमाणे सल्लेही दिले जातात. काही पालक आपली व्यथा घेऊन आले तरी त्यांनाही योग्य तो सल्ला दिला जातो मॅडम कडून, सरांकडून. म्हणजे आम्हाला तरी नेहमी योग्यच सल्ला भेटलेला आहे. Even आता तो पण 2-4 family- दिवसापूर्वी तो आजारी पडला. सर स्वतःच्या स्वतः- मुलासारखं त्यांना घेऊन गेले, त्याची ट्रीटमेंट केली वेळेवर. हो. ही पण एक चांगली गोष्ट आहे. आम्हाला कळू म्हणजे पण दिलं कळू नाही, आज पण दिलं समजलं नाही. आम्हाला. पण हे सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे मला तर हे हो, हॉस्टेल हो. बेस्ट वाटतं. अशा मुलांना म्हणजे जर आई ठेवायचं वडिलांनी खूप आनंदाने असतं. अगदी निश्चिंतपणे ठेवावं. जर असं हे पालक हॉस्टेल आहे. आनंदी राहिला तरच तो परिवार आनंदी ठेवू हो, शकतो. हो, बरोबर आहे. ही बरोबर, कन्सेप्ट बरोबर. आहेच. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठेतरी मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहिलात तरच तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देऊ शकता. नाही, बरोबर, हे हो, तर बरोबर आहे. त्याच्यासाठीच आपलं हॉस्टेल आहे की पालकांना जो वेळ मिळाला त्या हम्म. वेळेचा त्यांनी सदुपयोग करून सदुपयोग. विद्यार्थ्यासाठी नाही, तो प्रगती व्हावी. म्हणजे विद्यार्थ्यासाठी शेवटी तुम्हाला करणंच आहे. नाही, हो. हे त्या बरोबर गोष्टी आहे. हो, हो. आणि मेन म्हणजे मुलांना इकडे आपली मुलं म्हणून जास्त ट्रीट केलं हो, जातं. हो. मॅडम असो, सर असो, छोट्या मॅडम असो, सगळ्यांकडे म्हणजे आम्हाला तेवढेच काळजी आहे. नसतेच ह्याची. तसं बघायला गेलं दुसऱ्या हॉस्टेलमध्ये झोप येत नव्हती आम्हाला रात्र. आम्हाला पण टेन्शन इथे आम्हाला यायचं, कसा राहतोय. टेन्शन नसतं. आता हिचं लग्न झालंय तर आमचे जावई विचारतात की शुभमला फोन केला का, तो कसा आहे. पण त्यांनी 2 वेळा येऊन बघितलं तर ते पण आता थोडेफार रिलॅक्स आहेत. म्हणजे शुभम म्हणजे इथे योग्य हातामध्ये आहे. आहे, त्यामुळे टेन्शन नाही. म्हणजे जिथे पण आहे शुभम आमचा सेफ आहे. म्हणून आम्ही टेन्शन फ्री असतो. आम्ही आमचं काम करू शकतो, शांतीने झोपू शकतो. हो. आता एवढंच आहे. मामा काय बोलते बघा. नमस्कार. मी शुभमचा मामा. ॲक्च्युली मी जेव्हा पहिल्यांदा शुभमला घ्यायला आलेलो का नाही तेव्हापासूनच मला शाळा ही खूप आवडते. त्याचं कारण असं की खूप मोठं असं पटांगण आहे, स्वच्छता आहे,
मुलांना खेळायसारखं अंगण आहे, त्याचबरोबर परसबाग पण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं पाहायला भेटतं. त्याचबरोबर काही अंतरावर निसर्गरम्य असं वातावरण आहे, झाडं वगैरे आहेत, जेणेकरून मुलांचं स्वास्थ्य वगैरे चांगलं राहील. नॅचरल हवा खूप चांगली मिळते. खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं हॉस्टेल आहे. मला खूप आवडलं आणि मी जेव्हा पण येतो ना सर, खरं प्रामाणिकपणे सांगतो, असं वाटतं की 1-2 महिने इथे राहून जावं, एवढं छान असं म्हणजे हॉस्टेल. आणि मगाशी आमचा तोच विषय झाला की की किती बेस्ट म्हणजे छान वाटतं, एकांत आहे, कुणाचं टेन्शन नाही, काय नाही, ते शहरातली आपली गर्दी नाही, कुठला हॉर्न नाही, काय नाही, पोल्युशन नाही, खूप असं छान असं आणि अतिशय उत्कृष्ट परिसर आहे आणि संस्था सुद्धा आपली आहे. मला खूप बरं वाटलं सर. आणि अजून मेन गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून घेणं, त्याला कधी काय होईल हे सगळं समजणं म्हणजे सरच करू शकतात. असं कोणी साधारण माणूस नाही करू शकत की ह्या मुलाचं काय, आम्हाला त्या आमचं मुलाचं एक मूल काय. सांभाळायला नाकी नऊ जातात. पण तुम्ही पण एवढी ते सगळी एवढे मुलं आणि सगळे ते पण सांभाळता इतक्या म्हणजे छानपणे सांभाळता म्हणजे खरं बेस्ट आहे. प्रत्येकाला समजून घेणं, तुम्हाला प्रत्येकाची काळजी आमच्याकडून घेणं. तर म्हणजे हॅट्स ऑफ खरंच या मुलांची की काळजी असं कोणी पण नाही घेऊ शकत जे आताच तुम्ही त्याचा घेताय मामा ते. बोलला की ग्रेटच आहेत सर इथे, खरंच. तिथे येऊन असं जंगलामध्ये राहणारी ही मुलं सांभाळणं कारण की म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ह्याला आम्ही घेऊन गेलो ना, आम्ही 1 महिना पण शुभम बरोबर इतका नाही काढू शकत. खरं सांगते मी तुम्हाला, ट्रूथ सांगते. पण तुम्ही ह्यांच्या बरोबर पूर्ण म्हणजे तुमचं आयुष्यच ऑलमोस्ट तुम्ही काढलंय ह्यांच्या बरोबर. ते एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही आणि ते समजून पण घेता. प्रेमाने. आता इतर ठिकाणी मी बघितलंय ना, दुसऱ्या हॉस्टेलमध्ये मारतात सुद्धा. मारतात. पण तुम्ही जरी मारलं तरी तुम्ही समोरून सांगता की मी त्याला एखाद्या वेळेस ओरडलो किंवा मी एखादा फटका, आम्ही तर समोरून बोलतो की सर तुम्ही रागवा, ओरडा किंवा एखादा फटका द्या, पण तुम्ही तेही करत नाही. म्हणजे अगदी प्रेमाने मुलांना हँडल करता. ते चांगलं आहे. कसं आहे बेस्ट की आहे. असे विद्यार्थ्यांचे प्रकार आहेत. ते आहे. जे मुलं आयडी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये पण काही प्रकार आहेत. जसा विद्यार्थी वागतो त्याप्रमाणे आपल्याला त्याशी वागावं लागतं. बरोबर. जर विद्यार्थी सॉफ्ट आहे आणि मी हार्ड राहिलो तर काय काही झालं, उपयोग काय नाही. तो हार्ड आहे आणि मी पण हार्ड झालो हम्म. तर मग ती बरोबरी होती. प्लस हा. प्लस मायनस होण्यासारखं असतं. हो. त्यामुळे विद्यार्थ्यासोबत त्याच्या चालीनुसार आपल्याला कसं त्याशी वागणूक मॅच करता येईल त्याप्रमाणे आपण त्याच्यासोबत मॅच करतो. त्यामुळे काय होतं, मुलांना आनंद ते आता एवढ्यांच जमतं तुम्हाला म्हणून. त्याच्यामुळेच खरंच. पालक विद्यार्थी आहे ना, आणि त्याच्यामुळेच छान राहतात. हम्म. आमच्याकडे आज 30 विद्यार्थी आहेत तर त्या 30 विद्यार्थ्यांपैकी काहीच विद्यार्थी आहेत त्यांना घराची ओढ, कारण त्यांना प्रेम लोभ हा काहीही कळत. बरोबर. ज्यांना काहीतरी भावना आहेत, आता विद्यार्थी मतिमंद हा शब्द आहे त्यांच्यासाठी आहे आणि परिस्थितीप्रमाणे बरोबर सुद्धा आहे. पण मतिमंद विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी पण एक वेगळं मन लागतं. बरोबर. आणि ते मन काय माहिती देवाच्या कृपेने आम्हाला मिळालं असावं, आम्हाला ती सेवा घडते. पण आमच्या या सेवेला जर तुमच्यासारख्या पालकांची साथ असेल तर ती सेवा चांगली आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रात शाळा भरपूर आहेत. हो. प्रत्येक शाळेत जसं तुम्ही सांगतात कुठेही फिरता येत नाही. नाही. नाही नाही आम्ही फिरता जाऊच येत. शकलो नाही. अलाउडच तुमची नाही. जागा ऑफिस गेटपर्यंतच ऑफिस असते. नाही, हा. ऑफिस जास्तीत जास्त ऑफिस मध्ये देतात, तिथे त्या पाल्याला सोडलं जातं, तिथे भेटणं झालं आणि तिथेच झालं. संपलं सगळं. आम्ही 2 म्हणजे तुम्ही हॉस्टेल एकदम झाले. फॅमिली सारखं ट्रीट करत आला आम्हाला 2020 पासून आतापर्यंत तसंच सेम तुम्ही- कंडिशन आमची. आपल्या शाळेपासून खुश आहात खूप हो. खुश. असं मी गृहीत धरतो. हो 100% भरपूर खुश आम्ही आहे. खुश आहे. 100% आम्ही खुश पण आहे. शुभम पासून खुश आहोत. शुभम तसा भरपूर काही ऍक्टिव्हिटी करत नाही किंवा तो जास्त नाही ते ऍक्टिव्ह तर नाहीये, माहितच आहे मला. पण तो आता त्रास देत नाही. हा तो आता शांत झालाय, बरोबर. शिस्त लागलेली आहे, नियमावली त्याला जीवनाची कळलेली आहे, दिनचर्या एक त्याला रुटीन लागलेलं आहे, त्यामुळे तो छान राहतो. तेवढं आहे. कारण माझ्या तो असंही घरी आला आठवणीप्रमाणे ना, हा. मी जर का जुना फोटो तुम्हाला आता त्याला दाखवला, हम्म. तो पहिल्यांदा आलेला हा. तेव्हा गालापासून पूर्ण अंगाची त्याची हाडं दिसत होती. हो. First आहे. हो. आणि 1-2 वर्षांनी जेव्हा तुम्ही त्याला नेला तेव्हा तो गुबगुबीत होता आणि तेव्हापासून तो आजपर्यंत तुम्ही 2 महिने सुद्धा हो. घरी नेलं तसंच तरी आहे. आता त्याची हॅबिट सगळ्या सवयी लागल्यामुळे तो गुबगुबीतच असतो हो ते आहे. आणि तो छान राहतो आता. त्याला हा. तो स्वच्छता घरी पण कळते. घरी राहायलाच बघत नाही, त्याचं सुरू होतं ऋषिकेश आणि- सरांकडे सोडा हा. मला त्याचं ऋषिकेश कारण आईकडे ऋषिकेश जाईल. सर नाहीये, हा. त्याचं कारण आहे त्याचे ते मित्र, त्याला न चिडवणारा समाज, बरोबर. त्याला त्याच्या जवळची लोक जी त्याला त्रास देत होती, त्याला ती लोक चिडवत होती, त्याला डिवचत होती. हम्म. आपला विद्यार्थी असा असल्यामुळे जी लोक त्याला त्रास देतात किंवा तू असं कर तसं कर किंवा नाही कळत म्हणून त्याला मारणं, त्याला शिवीगाळ करणं, त्या कोणत्याही गोष्टी याच्या लाभत नाही.
हो बरोबर आहे. यामुळे तो खूप खुश राहतो आणि हम्म. त्याला तेजासारखी मित्र मिळाल्यामुळे तो त्यांना समजून घेतो आणि ते ते त्याला त्याला समजून घेतात. यामुळे खरं आनंद हा एक आपल्यासारखं हवामान मिळणं, जसं आपल्याला आपल्यासारखी लोक आवडतात, हुशारला हुशार, बरोबर आहे. जर त्या त्या हवामानामध्ये स्टेप प्रमाणे लोक राहतात त्याप्रमाणे त्यांचा स्टेप मिळाली त्यांना की त्यात तो आनंदी राहील. हा असं इकडचं आपलं हवामान आहे. बरोबर आहे. मला दुसरी अजून एक गोष्ट सर आवडली की तुम्ही विद्यार्थ्याकडून ते कलाकुसरीचं काम करून घेताना ते एक अतिशय उत्कृष्ट आहे. मुलाकडून हे मॅक्झिमम घेऊन आपल्या संस्थेसाठी सुद्धा त्याचा फायदा होईल आणि भविष्यात जर एखाद्या पालकाला परिस्थिती झाली की फीज वगैरे नाही द्यायची किंवा काही अशी वेळ झाली की नाही आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला आपण हॉस्टेलला नाही ठेवू शकत, ती कलाकुसर घेऊन तो बाहेर सुद्धा तो त्याचं पोट भरू शकतो. हे मला खूप आवडलं आणि आपण विद्यार्थ्याला- अजूनही त्याच्यावर प्रोत्साहन दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना मॅक्झिमम. आपण विद्यार्थ्याला कार्यशाळेचे शिक्षण ह्याच्यासाठीच देतोय की आज जसं बहिणीचं लग्न झालं आई, आज मला बोलताना तुमच्या बोलण्यातून एक असं वाटलं की तुम्ही कुठेतरी एकटे पडले. हा. तर जो एकटापणा आहे ना तो तुमचा शुभम भविष्यात भरून काढू शकतो. कारण आता शुभमला आम्ही अगरबत्ती, मेणबत्ती, पणत्या रंगवणे, बल्ब करणे, धूप कांडी बनवणे, धूप वाटी बनवणे किंवा होळीचा कलर, आता आम्ही होळीचा कलर सुद्धा 2 दिवसात बनवणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. त्याला फुलं सुकवावी लागतात. अच्छा. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा शुभम शिकेल आणि तुम्हाला साथ देईल, 100% विद्यार्थी शुभम करू शकणार नाही. बरोबर. 50% आई वडील तेव्हा ठाम उभे राहतील ना. बरोबर. तेव्हा बरोबर. सर्वसामान्य पोरासारखंच आईच्या पाठी हा पोरगा उभा राहणार. इथपर्यंत माझी विद्यार्थ्याला पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हेच आपल्या कार्यशाळेचा उद्देश आहे की 4, 5, 10 वर्ष माझ्याकडे मुलगा राहिला, पूर्ण ट्रेन झाला तर आई वडिलांनी त्याला कोणतरी उद्योगधंदा चालू करून द्यावा. कारण बघा, आई वडील विद्यार्थ्यासोबत कधीपर्यंत आहे ही जगाला पण माहिती आणि स्वतःला पण माहिती. कधीतरी बरोबर. तो एकटा असेल तेव्हा तो एकटा स्वतःच्या पायावर काम करतोय म्हणून त्याला कुणीही सांभाळेल. तर बरोबर. आज आमच्या या शाळेतला विद्यार्थी आहे शुभम, तर त्याला आम्ही एक अशा स्टेपवर नेऊन ठेवणार आहोत. आता तो बऱ्यापैकी करतोच, पण भविष्यात तो स्वतःचा उद्योग धंदा काम हे स्वतः करून आई वडिलांना सांभाळेल असं मी त्याच्या आईला शब्द देतो. फक्त तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत या शाळेसोबत साथ दिलात, सोबत राहिलात, असे नेहमी राहा. त्याच्या पुढेही त्यामध्ये आपण बदल घडू. असेच खुश राहा आणि आमच्या विद्यार्थ्याला पण खुश ठेवा. आमच्या चॅनलला आपण काय सांगाल? आपल्या फेसबुकवर आपली जाणार आहे, जे आहे ते खऱ्या परिस्थिती आपण सगळ्यांसमोर मांडतो. तर तुमच्या मित्रमैत्रीण किंवा तुमच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना सांगा की आपले चॅनल शेअर करा, लाईक करा. कारण सांगितल्याशिवाय तर कुणी करणार नाही. तर तुम्ही पण तुमच्या सर्व परिवाराला नाही, मी तुमची बऱ्याच ओळख माझ्या दिली आहे. मैत्रिणींना पाठवलेलं आहे तुमची लिंक. आता पण ही लिंक पाठवा, मी म्हणजे आपण व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे आपला विद्यार्थी आज भारतात नाही, भारताच्या पलीकडे पण गेले. तुम्हाला बरोबर. कल्पना नसेल, आपले दिवे फ्रान्समध्ये सुद्धा लागले आणि फ्रान्सची चॉकलेट माझ्या मुलांनी पण खाल्ली. आपली कला फ्रान्सला गेल्यामुळे फ्रान्सचा जो कस्टमर होता तो खुश होता. त्यांनी खरंच असं होतं का ते बघण्यासाठी इथं येऊन विजिट केली. हे जे व्हिडिओ फोटो आपण युट्यूबच्या पाठच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. फ्रान्सचा कलाकार, फ्रान्सचा मी बघितलंय. नागरिक या जंगलात येऊन विद्यार्थ्यांसोबत त्यांनी आनंद दिवसभर साजरा केला. कशावर आहे? फेसबुकवर आहे. फेसबुकवर आहे. फेसबुकला नाही आहे. आणि आपल्या ज्या अगरबत्त्या वगैरे त्यांनी लावलेत, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा दिवे, त्याच्या व्हिडिओ आणि फोटो सुद्धा आपण टाकले. युट्यूब आहे, आपल्या चॅनलचं युट्यूब आहे, युट्यूबचं माझ्याकडे आहे link. फेसबुक आहे आणि इंस्टाग्राम आहे, सगळीकडे आपलं आहे. आपल्या शाळेचं परत एकदा मी नाव सांगतो. अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय व कार्यशाळा 9920227816 9869982904 याच्यावर आपण संपर्क करून जर आपल्याकडे सुद्धा असा विद्यार्थी नसेल तर या विद्यार्थ्यांमध्ये आपण आनंद आपला साजरा करू शकता. आणि जो विद्यार्थी आनंदी राहण्याचा हक्कदार आहे त्या विद्यार्थ्याला तुम्ही आमच्या शाळेकडे बोलू शकता. धन्यवाद.